फायनली मित्रांनो प्लॅटफॉर्म नंबर 2 वर आलोय आणि चढण्यासाठी बघ किती मरतायत. म्हणून बोलतो ट्रेन आणि पोरीच्या मागे कधीच पळू नका, कारण की वेळ आल्यावर ना दुसरी येतेच. रोम रोम भाईयो, रोम रोम भाइयों. स्वागत असं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आजचा व्हिडिओ ना आपल्या ऑफिसचा व्हिडिओ होणार आहे. पहिल्यांदा मी आपली जी कॉर्पोरेट 9 to 5 जिंदगी आहे ती माझी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि घरापासून तर दाखवूक नाही भेटला सगळं ट्रेनचा प्रवास वगैरे, म्हणून डायरेक्ट कंपनीपासून सुरुवात करत आहे. आणि कंपनीच्या मी बाहेर आलोय आणि थोडासा म्हटलं शूट करूया आणि आजूबाजूचा एन्व्हायरमेंट कसा आहे हा तुमका दाखवूया. तर ह्या बघा तुम्ही मागे बघू शकतास MBP मिलेनियम बिझनेस पार्क. तर मागे बघू शकतास तुम्ही रूपा सॉलिटरी. एवढी मोठी कंपनी नाही आहे माझी. एक MBP पार्क आहे ना, त्याच्या आतमध्ये भरपूर सारे असे छोटे छोटे पार्क्स आहेत. आणि ह्या रूपा सॉलिटरी असा एक पार्क आहे, त्यात एक छोटीशी कंपनी तिथं आपल्या जाऊचं आहे, तिथं काम करते मी. सो चलो जल्दी से 5 मिनिट बाकी आहे, 5 मिनिटं बाकी आहेत फक्त. आणि कंपनीच्या एक्झॅक्ट एंट्री केलास ना, ह्या बघा समोर, म्हणजे एंट्री करता करता म्हणजे आपल्या कामाची सुरुवातच बाप्पापासून होत आहे. मग आपलं दिवस तर चांगलं जाणारच ना. चला मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. आणि ह्या साईड ना राईट साईड व्हायला जो मधलो स्पेस आहे, या स्पेस मधनं आपल्याला आता लिफ्ट मध्ये जायचं आहे. लिफ्ट मध्ये ना आता मरणाची गर्दी असत, माहितीये काय, एकदम लोकल, ह्या काय बोलतात लोकल ट्रेनचं फील तशी गर्दी असते. कारण की 9 ते 5 वाले असतात ना, आणि एवढे सगळ्या कंपन्यात, मग गर्दी तर असणारच. तर मित्रांनो गर्दी बघतला असाल तुम्ही. आणि मेले ते बायका एवढं घुसून राहतात ना, त्या मग चढूकच नाही जमत. म्हणून आयुष्यात कुठेतरी पुढे जायचं असत ना, तर एक पाऊल मागे येऊचाच लागता. आता ना फर्स्ट फ्लोअर का आलंय, कारण की कसे वरतून लिफ्ट येतील ना, मग लगेच आपण खाली येतात ना वरतून लिफ्ट, मग पहिल्या मधल्यावर आपण जाऊया. आणि खाली कसं मस्त एकटोच जाणार, नंतर सगळी गर्दी येणार. सो केसाला कॅमेरा दिमाग. सो फायनली ऑफिस मध्ये पोहोचलोय. बरोबर 2 मिनिटं लेट झाला, 9:02 का आले ऑफिसमध्ये. आणि आता काय जास्त शूट करू भेटणार नाही, कारण की ऑफिसमध्ये आहे ना काम करू आलंय. सो चला आता डायरेक्ट मधली सुट्टी होत ना शाळेची, सॉरी शाळेची नाही, ऑफिसची मधली सुट्टी होत ना जेवची, तेव्हा डायरेक्ट शूट करूया. तेव्हा कसं बाहेर वगैरे जातो ना आपण, तेव्हा शूट करायला. तर नमस्कार गावाल्यांनो, काय म्हणतास. मी ना दुपारचे 2 वाजलेत, जेवून मस्तपैकी ना 11 फ्लोअरला आलोय आपल्या हिरेनबाई सोबत. मस्तपैकी जेवण झालंय. आणि ना 1 तासच आपल्याकडे असतो. तो 1 तासात म्हणजे काय गेम खेळणार आणि कसं खेळणार. आणि सोबत मग शिफ्ट मध्ये असतो ना, त्यामुळे कोण असतं नसतं त्यावर तो पण इश्यू असतो. म्हणून गेम्स जास्त नाही खेळत मी इकडे. कधी फार म्हणजे जेव्हा फ्रेशर होतो ना, पहिले म्हणजे 6 महिने ट्रेनिंग पिरियड चालू होता माझा, तेव्हा म्हणजे एकदा इकडे आलेलो. बाजूला टेबल टेनिस तुम्ही बघू शकतास, टेबल टेनिस वगैरे खेळायचं पहिलं, आणि कॅरम. आता म्हणजे नाही, इच्छाच गेली. बाकी आता एवढी पब्लिक तर नाही 11 फ्लोअरला. बघू ग्राउंड फ्लोअरला गेलो तर जाईन, नाही तर मग डायरेक्ट ऑफिसमध्ये जाईन. आणि एकदा ऑफिसमध्ये गेलो ना, डायरेक्ट 6 वाजता आपली सुट्टी येईल ना, तेव्हा भेटू. फायनली गाईस आपली सुट्टी झालेली आहे कामाची. आता 5:50 झालेत. सो लवकरात लवकर आता 6:15ची ट्रेन आहे घनसोलीवरनं, ती बघूया भेटते काय. आणि इकडनं 10 मिनिटं आपल्याला चालत जायचं आहे. सो लेट सी. लगेच धावपळ करूची लागत नाही तर मग ट्रेन सुगत आपली. चला लगेच आपण आता लिफ्ट पकडून खाली जाऊया. टोटल दिसत 4, 3,
2 1 आणि ग्राउंड फ्लोर. तो मित्रांनो आता ना सुटलेलो आहे आणि मधल्या रस्त्यातून घरी जातोय घनसोली स्टेशनला MBP मधून. आजचा ब्लॉग कसा झालाय काय माहित नाही, पण काय न टाकल्यापेक्षा ना काहीतरी टाकलेलं बरं. म्हणजे आज माका ना व्हिडिओ बनवू पॉसिबल नव्हतं, तरी पण मी बनवलंय. कारण की व्हिडिओ बनवून व्हायरल होणं हा माझा मोटिव्ह नाहीच आहे. म्हणजे प्रत्येक व्हिडिओत ना आपली किमान 1% जरी इम्प्रूव्हमेंट झाली ना तर आपल्यासाठी बेस्ट आहे. म्हणजे व्हिडिओ ना मी स्वतःसाठी बनवतो, स्वतःच्या इम्प्रूव्हमेंटसाठी, जेवढी कम्युनिकेशन आपलं इम्प्रूव्ह होतं त्यासाठी. आणि मेन म्हणजे ना अनोळखी माणसा आपली व्हिडिओ बघून आपल्या म्हणजे चांगले चांगले कमेंट करतात आणि कधी अशा समोर समोर आले की भेटतात भाई. त्याच्यासाठी भाई एकदम बरं वाटतं भाई. आणि व्हिडिओ बनवताना ना बिलकुल घाबरू नका, कारण की स्टार्टिंगचे व्हिडिओ ना तुमका होईत म्हणजे बाजूबाजूचे कसे वाटतील, थोडंसं नर्वस पण नाही येत. पण नंतर तुम्ही जे 10-15 व्हिडिओ बनवशाल ना एकदम म्हणजे थोडाफार त्याच्यापेक्षा अजून चांगला बोलूक लागशाल. नर्वसनेस तुमचा कमी होईल आणि तोच नर्वसनेस ना तुमच्या जॉबमध्ये पण तुमका मदत करत. जसं की माझ्या जॉबमध्ये जो नर्वसनेस कमी झालो ना ती खूप माझ्या हेल्पफुल झाली. कारण की मीटिंग्स वगैरे मध्ये ना जो कॉन्फिडन्स माका युजफुल होता. म्हणजे युट्यूबवरनं जरी मी पैसे ना कमवलाय ना तरी ह्या सगळा कमवलाय. त्यासाठी व्हिडिओ आपले बनवू हवे असा माका वाटतं. आता बघूया, जास्त बोल बच्चन नाही करत, माझी ट्रेन जाईल. तर आपल्याला ना 6:15ची ट्रेन पकडायची होती, पण 6:10ची ट्रेन आपल्याला भेटली आहे. लेट अस सी. आता लवकर आपल्याला ठाण्यावर पण भेटेल, कारण की कशी आहे लवकर आलात ना गर्दी पण कमी होते. कारण की 6 वाजता सगळ्यांचे ऑफिस सुटतात ना. लवकर जाऊया, चढूया आता आपण, मग ठाण्यावर लगेच पकडा डायरेक्ट. आता ठाण्याला भेटूया. चलो. फायनली गाईस रीच टू ठाणे. ठाण्याला पोहोचलोय. इकडून आपल्याला ना प्लॅटफॉर्म नंबर 2 वर जायचंय. तिकडे आपली डोंबिवलीची ट्रेन लागेल. डोंबिवलीची बघूया, आता स्लोनीच जावं लागेल, कारण की फास्ट मध्ये ना गर्दी असते, चढायला नाही भेटत. त्यामुळे स्लोनी ट्राय करू, भेटते का बघू. फायनली मित्रांनो प्लॅटफॉर्म नंबर 2 वर आलोय. चढण्यासाठी पण खूप मरत आहे, म्हणून बोलतो ट्रेन आणि पोरीच्या मागे कधीच पळू नका. कारण की वेळ आल्यावर ना दुसरी येतेच. म्हणून आपण मागच्या ट्रेनने जाऊया. भाई कुठे जायचंय, घरी जायचंय, आरामात जायचं, लोड नाही घ्यायचं. गरजच नाहीये स्ट्रगल एवढी करायची. शिल ब्रो. तर फायनली अशा प्रकारे मनाक शांती भेटली आणि डोंबिवली स्टेशन का उतरलंय. आता हायना आपल्या ईस्ट का जायचं आणि थंयना परत एक इंटरेस्टिंग असो स्ट्रगल चालू होतं आपलं. तो म्हणजे रिक्षाचं स्ट्रगल. आता रिक्षा परत मरणाचे नाही नसत. व्हिडिओ लयच मोठं आहे त्यामुळे आताच थांबवत आहे. चलो मग भेटूया. अशाच ट्रेनचे ब्लॉग्स तुमका हवे असतील तर सांगा कमेंट मध्ये. आणि 9 to 5 ची माझी जिंदगी कशी वाटली ती सांगा कमेंट मध्ये. चला